हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलांश JRK ब्लॉग्स। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, मी सांगत आहे आणखीन एक नवीन रेसिपी। आवडली तर करून बघा, कमेंट जरूर करा। तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे, असंच सपोर्ट करत राहा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल ऑप्शनची घंटी दाबा। चालतंय। बघा, मी काय घेतली तर कोबी, बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि टमाटर खिसून घेतलेले आहे। हे आहे कॉर्नफ्लॉवर 1 वाटी। आपल्या क्वांटिटीवर जितकं आपल्याला बनवायचं ना तितकं लागेल। तुम्हाला जसं बनवायचं तसं करा। आपण जर 3-4 वाट्या खीस घेतलं तर 1 वाटी कॉर्नफ्लॉवर भरपूर होते। आता माझी ही कोबी एक आहे, म्हणजे अर्धा किलो असेल, अर्धा ते वरी आहे, अर्धा किलोच्या वरती आहे। यासाठी 1 ते 2 वाट्या कॉर्नफ्लॉवर भरपूर होते। नाही, कॉर्नफ्लॉवर 1 वाटी आणि मैदा असला तर मैदा 1 वाटी। जसं आपल्याला बाइंडिंग म्हणजे फक्त ती एक असं गोळी बनवता यायला पाहिजे एवढंच टाका। जास्त बी झालं तर नंतर एकदम ती भजी झाल्यासारखंच होऊन जाते। त्यासाठी काय करा, जसं आपल्याला आणि कोबी खिसल्याच्या नंतर थोडंसं मीठ टाकून त्याच्यामधलं पाणी काढा। कारण ते पाणी जर निघालं तर आपल्याला बाइंडिंग चांगली होते, असं मैदा वगैरे कमी लागते, कॉर्नफ्लॉवर वगैरे कमी लागते। आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये कसं क्रिस्पी होते, छान होते मंचुरियन। बघा एकदा करून मग सांगा। टाकले मी 1 वाटी मैदा टाकले, नाही सॉरी कॉर्नफ्लॉवर टाकले। कोबी छोटी म्हणजे छान होती कोबी, त्याला स्वच्छ करून वगैरे खिसून घेतले। कोबी, टमाटर आणि बीट पण टाकले मी। कलर नाही टाकत, जर बीट जर नसलं तर कलर ऑप्शन आहे आपल्या मनात। बीट टाकायचं असेल बीट टाका, ना कलर टाकला असेल कलर टाका खायचा। चालतंय। मी घेतले सगळं असं बाइंडिंग, असं पूर्ण असं हातामध्ये असं आपण पीठ धरलं ना, फक्त असं मिळून यावं एवढंच लक्ष द्यायचं, बाकी काही नाही टेन्शन। छोटी बी घेतले तर चालते। असं फक्त इतकंच, ती आपण कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं, थोडासा मैदा टाकल्यामुळं येतेच ती बाइंडिंग। बघा आता झाले। मी असं हाताने घेतले छोटे गोळे करून, आता ते तेल टाकले, तेलामध्ये सोडून घेते। आणि तेल जास्त गरम ठेवायचं नाही। तेल जर आपण जास्त गरम ठेवलं तर मधून कच्चे राहतात आणि एकदम वरचा भाग तेवढा भाजला जातोय आणि आतून कच्चे राहतात। यासाठी काय करा, तेलाची जरा गॅस कमीच राहू द्या, बारीक गॅसवरच करून तळून घ्या। कारण पूर्ण क्रिस्पी पण होते आणि आतमधून पूर्ण हे पण होतात, भाजून पण निघतात, उकळून पण निघतात। रेसिपी आवडली तर जरूर कमेंट करा आणि लाईक करा। बघा, सगळे मी तळून घेते। आता मी भरपूर वेळेस केले, आता रेसिपी तुम्हाला शेअर केले। दुसरं काही मला म्हणजे हे करता येणं झाले, पाठवता येणं झाले, हळूहळू पाठवून डेली ब्लॉग वगैरे सगळे। आता फक्त थोडंफार जे घरात आपण स्वयंपाक तर रोजच बनवतो, त्याच्यामुळे मी फक्त स्वयंपाकाचंच तर टाकलेलं जोडून। बघा, आवडलं तर लाईक करा। माझे जर डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर ते पण सांगा। मी सकाळी लवकर उठते, 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 पर्यंतचा ब्लॉग जर बनवायचा असला तर मला कमेंट करा आणि मी बनवेन पण। फक्त इतकंच की शॉर्टमध्ये टाकेन मी काय करते, घरचं काम सगळं व्यवस्थित आणि शिलाईचं प्लस सगळंच माझे डिटेल वगैरे हे करत जाईन। तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये सांगा। तर माझे डेली ब्लॉग जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर बघा, चांगले भाजलेत, आता एकदम क्रिस्पी झालेत। तुम्हाला ह्याचा जर आवाज ऐकायला दिला तर खरंच म्हणताल, खरं खूप छान क्रिस्पी झालेत आणि बिलकुल आतमधून कच्चे राहत नाहीत। बरं, एकेकाचं काय होतं, ते वरून एकदम जास्त तेलामध्ये जर तळलो आपण तापलेल्या तर वरून एकदम क्रिस्पी दिसतात, पण आतमधून थोडं पण आपण फोडलो तर एकदम पीठ आणि ते कोबी वगैरे एकदम कच्ची असं हे लागतं। त्यासाठी काय करा, बारीक गॅसवर व्यवस्थित तळून घ्या, तेव्हा छान लागतात। आणि मी पीठ म्हणजे हे काय म्हणतात आपण बॅटर हे करताना मी थोडंसं हे पण टाकले, टमॅटो सॉस। बघा, आता हे काय आपली ग्रेव्ही बनवायची याच्यात, म्हणजे थोडी ग्रेव्ही हे टाकले की नाही, टमॅटो सॉस टाकले, रेड चिली आणि हे सगळं टाकून थोडंसं आपलं ते कोबीचं पाणी जे निघालं होतं ना, ते कोबीचं पाणी ह्याच्यामध्ये टाकले। टमॅटो सॉस टाकून कोबीचं पाणी टाकून ह्याच्यात थोडीशी ती काय म्हणतात कांद्याची पात, हिरवी मिरची,
आपल्याला जसं आहे तसं अवेलेबल आहे तसं टाका तरी चालते. आणि थोडंसं गोड येण्यासाठी माझ्याकडे गोड नव्हता, मग त्यासाठी मी काय केलं, थोडी साखर टाकली. साखर आणि टमॅटो सॉस असं आपल्याकडे जे सॉस आहेत ती टाका. आता माझ्याकडे भरपूर काय नव्हतं म्हणून ते वेगवेगळे सॉस असतात, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी फक्त टमॅटो सॉस तेवढे टाकले. बघा करून एकदम साधी सिंपल मंचुरियन रेसिपी. आवडली तर करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा. एकदम मस्त झालं ते. पण आम्ही खाऊन बघितले, लेकरांनी खाल्ले, एकदम छान मस्त. आणि काय करा, हे जे इग्नोर मारा कसं आजूबाजूला पूर्ण स्वयंपाक केलेला होता, उशीर होला तर वेळ झाला होता, त्यासाठी साफसूफ काही केले नाही. जी रिअल आहे ती आहे. बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी असेच राहू द्या. बघा किती छान झाले. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. म्हणजे तोडून 2 हात इथंच माझे बिझी होते म्हणून मी थोडं खाऊनच दाखवले डायरेक्ट. बघा मधून आतून असं दिसते. एकदम मस्त एकदम. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.